आषाढी वारी म्हणजे भक्ती, समता आणि सेवाभावाचा उत्सव. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था विविध उपक्रम राबवतात. त्यापैकी सोलापूर शहर परीट समाज सेवा संस्थेच्या वारकऱ्यांच्या कपड्यांना मोफत इस्त्री करून देण्याचा उपक्रम गेल्या 10 वर्षांपासून अखंडपणे सुरू असून यंदाही ही सेवा मोठ्या उत्साहात पार पडली. विदर्भातील शेगाव येथून निघणारा संत गजानन महाराज पालखी सोहळा दरवर्षी हजारो भाविकांसह पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतो. गण गण गणात बोते या जयघोषात मार्गक्रमण करणाऱ्या या दिंडीत शिस्त, भक्ती आणि समाजसेवेचे अनोखे दर्शन घडते. मार्गातील विविध ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था यासह अनेक सेवा दिल्या जातात. त्यात सेवाभावातून परीट समाजाने वारकऱ्यांच्या कपड्यांना मोफत इस्त्री करून देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या उपक्रमात विजय शेलार, पिंटू काटकर, दत्ता काटकर, बालाजी काटकर, दया काटकर, महेश ननावरे यांच्यासह अनेक समाजबांधव दिवस रात्र परिश्रम घेत आहेत. महिलांचाही या सेवा कार्यात मोठा सहभाग असून वारकऱ्यांना आपुलकीने आणि निस्वार्थ भावनेने सेवा दिली जात आहे. उपक्रमादरम्यान प्रभावती चव्हाण यांनी भेट घेऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या. परीट समाज हा पारंपरिकरित्या वस्त्र स्वच्छता आणि वस्त्रांची निगा राखणारा समाज म्हणून ओळखला जातो. मात्र काळानुरूप विविध क्षेत्रात प्रगती करत असतानाही समाजाने आपली सेवेची परंपरा जपली आहे. धार्मिक, सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये निस्वार्थपणे योगदान देण्याची परंपरा आजही समाजातील युवक आणि महिलांनी कायम राखली आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा हा उपक्रम केवळ कपड्यांना इस्त्री करण्यापुरता मर्यादित नसून वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा या संत विचाराचा जिवंत अनुभव देणारा ठरत आहे. गेल्या दशकभरापासून सुरू असलेली ही सेवा समाजातील एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.